महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करतील. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होणार असल्याची माहिती मिळते. एकनाथ खडसे येत्या 15 दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे दुपारी शरद पवारांची पुण्यात भेट घेणार आहेत. या भेटीनंतर रोहिणी खडसे पुण्यात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर दौऱ्यावरती येत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा होते. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ 2019च्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला होता. त्यामुळे मुनगंटीवारांसाठी ही सभा फार महत्त्वाची आहे. विदर्भात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे फायर ब्रँड नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नागपूर, वर्धा आणि भंडारा गोंदियात प्रचार सभा घेणार आहेत. दुपारी 3:30 वाजता वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता भंडाऱ्यात सभा होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ते संध्याकाळी जाहीर सभा घेणार आहेत. तर दुपारी 4 वाजता भंडाऱ्यातील दसरा मैदानात सभा होणार आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आणि इच्छेचा आदर करते असं म्हणत ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. शरद पवार आज बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळी दौरा करणार आहेत. उंडवडी, सुपे आणि रिसेपिसे गावामध्ये जाऊन पवार शेतकऱ्यांशी संवाद साधतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलंय. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कीर्तिकरांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत. साताऱ्याच्या जागेसाठी महायुतीतून उदयनराजेंचं नाव चर्चेत आहे. त्यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांची देखील भेट घेतली. मात्र अद्यापही साताऱ्याच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली नाही. तर साताऱ्यातील जागेवर उमेदवार लवकरच जाहीर होईल असा विश्वास उदयनराजेंनी बोलून दाखवला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवरती टीका केली. शरद पवार नसते तर असे अनेक अजित पवार गल्लीपोळात फिरले असते अशा शब्दात आव्हाडांनी निशाणा साधला. एकनाथ खडसेंचा आणि माझा वाद वैयक्तिक नव्हता, आमचा तात्विक वाद होता. मात्र आता एकनाथ खडसे भाजपात येत असल्यामुळे लोकसभेच्या 48 जागा निवडून येतील. एकनाथ खडसेंमुळे भाजपला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरतीच राजू पाटील यांनी वक्तव्य केलं. मनसेशी गद्दारी करणाऱ्यांचं काम करणार नाही. राज ठाकरेंचे आदेश येणं अजून बाकी आहे. राजू पाटलांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून विधानसभा निरीक्षक नेमण्यात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. योगेश जानकर, हेमंत पवार, गणेश जाधव, वामन म्हात्रे, प्रभुनाथ भोईर आणि सुनील वायले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच राज्यातील पाणी टंचाईचं संकट आणखी तीव्र झालंय. निम्मा महाराष्ट्र टँकरवरती असून राज्यात एकूण 1858 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसते. सध्या 51 तालुक्यांवरती जलसंकट आहे. तर येत्या 10 दिवसात 1000च्या पुढे टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत पाऊस न पडल्यास पाणी टंचाई तीव्र होऊ शकते. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून केवळ 27% पाणी शिल्लक असून जून अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. यंदा देखील पावसानं ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी आणि मध्य उत्पन्न गटाच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे आतापर्यंत राज्यातील 8 गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना घरांचा ताबा मिळालाय आणि या निधीतून मिळालेल्या संपूर्ण रकमेची विकासकांनी परतफेड केली. मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका आणि डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून त्याचा परिणाम आता रुग्णसेवेवरती होतोय. महानगरपालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकली आहे. परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्यानं अडचण निर्माण झाली आहे.
गुढीपाडव्यानिमित्तानं बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत असून बांधकाम, वाहन, सराफा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. यंदाचा गुढीपाडवा हा मालमत्ता विकासकांसाठी दशकातील सर्वोत्तम ठरण्याची चिन्ह आहेत. मुंबईमध्ये इमारतींसोबतच आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण केलं जाणार आहे. हे वर्गीकरण सहज आणि सोपं व्हावं यासाठी प्रत्येक झोपडपट्टीत 120 लिटर क्षमतेचे कचऱ्याचे 2 डबे देण्यात येणार आहेत. रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिका कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरती खड्डे पडल्यास महापालिका केवळ कंत्राटदारालाच नाही तर यावेळी महापालिका अभियंत्यांवर देखील जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जातोय. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात मध्य रेल्वेनं 46,26,000 कारवायांमधून तब्बल 300 कोटींचा महसूल मिळवलाय. मुंबईमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवरील कारवाई थंडावली आहे. पालिकेनं आतापर्यंत 3,000पेक्षा अधिक दुकानांना नोटिसा बजावल्यात. मात्र आता पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्यामुळे पाट्यांवरील कारवाई संथ गतीनं सुरू आहे. खानदेशात पपईची नीचांकी आवक झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी 40 ट्रक पपईची आवक होत होती. मात्र सध्या प्रतिदिन 10 ट्रक पपईची आवक होती. रमजान महिन्यामुळे पपईला मागणी असल्यामुळे दरात देखील वाढ झाली आहे. लसणाचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेत. किलोमागे 30 ते 40 रुपयांची दरवाढ झाल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. लसणाचा 1 किलोचा दर 160 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत पोहोचलाय. गुहागर तालुक्यात यंदा सुपारीचं भरघोस उत्पादन झालंय. मात्र बाहेरून येणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुपारीच्या दरात घट झाली. गेल्या वर्षी 400 ते 500 रुपये किलोनं जाणारी सुपारी यावर्षी 350 दराने विकत घेतली जाते आणि त्यामुळे सुपारी बागायतदारांचं मोठं नुकसान होत आहे. अकोल्यात दर्जेदार तुरीचा तुटवडा निर्माण झाल्यानं दरामध्ये वाढ झाली आहे. आठवड्याभरात तुरीचा दर 11,500 पार गेलाय. अकोल्यात तुरीला 9,000 ते 11,745 रुपये दर मिळालाय तर वाशीच्या कारंजा बाजार समितीत कमाल दर 12,000पर्यंत पोहोचलाय. देशामध्ये उष्णतेची लाट कधी येणार, पाऊस कधी येणार याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेनं सांगण्यासाठी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी AI आणि लर्निंग मशीनचा वापर सुरू केलाय. हवामानाच्या अंदाजासाठी सध्या संख्यात्मक मॉडेल वापरलं जातं. मात्र पुढील वर्षात AI त्याला पूरक ठरेल असं IMDच्या महासंचालकांनी म्हटलंय. मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात वाढ होत असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा देखील अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. मात्र फळबागा आणि भाजीपाल्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. बीडच्या नेकनूर आठवडी बाजारात जनावरांची कवडी मोलदरात विक्री करावी लागते. ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी पीक विम्यात बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राज्यातील 24 ऑनलाईन सेवा केंद्र चालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यापैकी 16 केंद्र ही कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातली आहेत. सोलापुरातील 22 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या 2 आरोपींना जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलंय. जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर त्यातील एकाकडे एक काडतुसं सापडली. नाशिकमधील सिडकोमध्ये भरवस्तीत गुंडांची दहशत पाहायला मिळाली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर तलवारी नाचवत टोळक्यानं गोळीबार केला. 2 टोळी युद्ध भडकल्यामुळे नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एका खासगी बंगल्यात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावून करून गोंधळ घालणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यामध्ये 9 जणांवरती लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय. बंगला भाड्यानं देताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी बंगल्याच्या मालकांना दिलाय. अमळनेरमधील गावठाणांचं पुनर्वसन होण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जागा न मिळाल्यास ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय. पावसाळ्यात 210 ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. ग्रामस्थांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जबाबदार असल्याचं निवेदन शासनाला दिलंय. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ 2 ट्रकचा अपघात झाला आणि या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली.
नागपुरातील मानकापूर चौकामध्ये एक भरधाव ट्रकनं रुग्णवाहिकेसह तब्बल 10 वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर 18हून अधिक जण जखमी झालेत. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी रोडवरती वरमुखवाडी परिसरात शेतात रात्रीच्या सुमारास फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला शोधण्याचं काम सुरू आहे. माघ महिन्यात खानदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंजोबा महाराज अग्निडाग घेतात. या ठिकाणी यात्रा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. मुंजोबा महाराज नैसर्गिक पद्धतीनं अग्निडाग घेताना बघण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान ही परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या पुण्याच्या वढू बुद्रुक इथे महाराजांच्या 335व्या बलिदानानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्त महाराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेत. पंतप्रधान मोदींमुळे अयोध्येत राम मंदिर तयार झालं म्हणून कल्याणमधील मेधा आघारकर यांनी खास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उभारण्यासाठी गुढी पाठवली आहे. त्यांनी बनवलेली पर्यावरणपूरक गुढी मोदींच्या दिल्लीच्या निवासस्थानी उभारली जाणार आहे. बदलापुरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी अनोखा प्रयोग रंगांच्या माध्यमातून सुरू केलाय. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनात बदलत्या प्रकाशासोबतच चित्राचे रंग देखील बदलणार आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना वेगळ्या कलाकृतीचं दर्शन होणार आहे. 9 एप्रिलला शिवतीर्थावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आणखी एक टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी, मनसेची भूमिका या संदर्भात सर्वच प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट करण्यात आलंय. मी डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. नागपूर येथील वैद्यकीय व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीत 3 तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला. त्यांच्याकडे झेंडा पण नाही आणि अजेंडा पण नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. खासदार कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. 2 वेळा खासदार होऊन दिल्लीत गेलेल्या कृपाल तुमानेंना मी यावेळी निवडणूक लढवायची नाही असं सांगितलं आणि ते तयार झाले अशा शब्दात त्यांनी तुमानेंचं कौतुक केलं. विदर्भात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून विदर्भातील सगळ्या जागा महायुती जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं शिंदे म्हणाले. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ड्रम वाजवत बुद्धवंदना केली. यावेळी ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका माजी आमदार सुलेखाताई कुंभारे यांच्यासह लोकसभेचे उमेदवार राजू पारवे सुद्धा उपस्थित होते. आशीर्वाद, ऊर्जा आणि प्रेरणा देणारं हे स्थळ असल्याचं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपुरात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आलाय. नागपुरात नितीन गडकरींनी लोकसंवाद रॅली काढली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या रॅलीमध्ये सहभागी झाले. डबल इंजिन सरकार राज्यात विकासाचं पर्व घेऊन आलं असून महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. एकनाथ खडसे दिल्ली आणि मुंबईला जाऊन बसतायत परंतु अजून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश काही झालेला नाही. ग्रामपंचायतीचे 7 लोक सुद्धा त्यांच्यासोबत नाहीत. त्यांचा दिवा विझलेला आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. दूध संघात त्यांच्या पत्नी पडल्या, आमदारकीला त्यांची कन्या पडली, आता त्यांच्याकडे काय राहिले असा सवाल महाजनांनी केला. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येतील हे मला माहिती होतं असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलं. खडसे यांचं मन कधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये रमलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. एकनाथ खडसे भाजपमध्ये येत असल्यास लोकसभेच्या 48 जागा जिंकू असा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. खडसेंचा खूप मोठा सिंहाचा वाटा यात राहील असं वक्तव्य त्यांनी केलं. खडसे आणि माझे तात्विक स्वरूपाचे वाद होते मात्र ते आता महायुतीत असल्यानं महायुतीचे घटक होत असल्याचं म्हणाले आणि भाजपमध्ये ते स्टार प्रचारक होतील आणि त्यांचा भाजपला खूप उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून प्रसारित केलेली माझी प्रतिक्रिया तोडून मोडून दाखवली गेली असं म्हणत धाराशिव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी घुमजाव केलाय. मी राष्ट्रवादीची पर्यायानं महायुतीची उमेदवार आहे. आम्हाला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय असं त्या म्हणाल्या. अर्चना पाटलांची पूर्ण क्लिप न दाखवता एका वाक्याचा विपर्यास करून क्लिप चालवली जाते. अर्चना पाटील या राष्ट्रवादीचे उमेदवार असून आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अर्चना पाटील यांची पाठराखण केली.
संजय राऊत यांनी जळगावची लोकसभा वाचवा असं आव्हान दिलं होतं. यावरती मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. राऊत यांनी सगळा महाराष्ट्र सोडून जळगावला येऊन बसावं, तरी देखील 5 लाखांच्या लीडनं जागा नाही काढली तर पहा असं आव्हान महाजनांनी दिलं. मी बांग देणारा कोंबडा नाही, फील्डवरचा कार्यकर्ता आहे असा टोला त्यांनी लगावला. पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंवरती निशाणा साधला. गेल्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, त्यांना निवडून देखील आणलं, पण त्यांनी मला चहा सुद्धा पाजला नाही अशा शब्दात मोहिते पाटलांनी टोला लगावला. धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या मतदारसंघात 12 तारखेपासून उमेदवारी अर्ज केले जाणार आहेत, तर 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बार्शी इथे 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये दररोज 700 अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे 3 दिवसात 2100 जणांना प्रशिक्षण दिलं जाते. सण समारंभ आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलं असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोल इथे संवेदनशील भागातून पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढत जनजागृती करण्यात आली. आणखी अशाच काही बातम्या आपल्याला पाहिजेत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.